नमस्कार. हिवाळ्याच्या सुरुवातीला मुबलक प्रमाणात मिळणारा आवळा आणि त्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार होतात. तर आज आपण बनवतोय आवळा कँडी. आवळा हा शरीरासाठी खूप जास्त गुणकारी आहे, सौंदर्यासाठी, केसांसाठी, पाचनशक्तीसाठी. तर याला आपण वेगवेगळ्या पद्धतीने प्रिझर्व्ह करून ठेवतो. तर त्यातलीच एक पद्धत म्हणजे आवळा कँडी. तर मी अर्धा किलो आवळे व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत, पुसून घेतलेले आहेत आणि त्यांना 20 मिनिटं हाय स्टीमवर वाफ काढून घेणार आहे इडली पात्रामध्ये. 20 मिनिटानंतर आपले आवळे मस्त शिजून जातात आणि त्यातल्या बिया मी साईडला काढते आणि फोडी अशा छान फोडी निघतात. त्या फोडी साईडला काढते. आता या फोडी आपण एका बरणीमध्ये भरून घेऊ. ही आवळा कँडी वर्षभर टिकते आणि वर्षभर पांढरी राहावी म्हणून यामध्ये आपण एक जिन्नस टाकणार आहोत, ती म्हणजे लिंबू. लिंबूचा रस टाकायचा आहे, अर्धा लिंबू पिळून टाकायचा आहे. यामुळे आपली आवळा कँडी वर्षभर पांढरी राहते. आणि 1 वाटी साखर. ही साधारणतः 400 ग्राम साखर आहे. 1 वाटी साखर अर्धा किलो आवळ्यांसाठी पुरेशी होते. आता हे व्यवस्थित आपण हलवून घेणार आहोत. आणि ही बरणी रोज सकाळी उन्हात ठेवायची 4 दिवस. 4 दिवस रोज सकाळी उन्हात ठेवल्यानंतर साखरेचं पाणी होतं आणि आपला आवळा फुलतो मस्त. कंटिन्यू 4 दिवस हे उन्हात ठेवायचंय आणि 5व्या दिवशी आपल्याला यातलं पाणी काढून घ्यायचंय. हे पाणी सुद्धा आपण अगदी याचं सरबत करून पिऊ शकतो. खूप छान लागतं. मस्त अर्धा लिंबू पिळायचा, पाणी टाकायचं, साखर ऑलरेडी असते त्याच्यामध्ये. अतिशय टेस्टी असं सरबत तयार होतं. आणि आता आपल्याला हे आवळे सुकवून घ्यायचे. आवळे मस्त सुकून तयार झाले की यांच्यावर आपल्याला पिठी साखर भुरभुरायची आहे. अगदी बाजारात मिळते तशी आवळा कँडी तयार होते. अतिशय टेस्टी, येता जाता खाण्यासाठी, पाचन तंत्र सुधरवते. तर चला तुम्हीही बनवा आणि खा. सोबत सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. थँक यू.